कोरेगाव तालुक्यात बिबट्याचा वावर, नांदगिरी परिसरात ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन. कोरेगाव तालुक्यातील नांदगिरी गावात सागर किसनबर्गे यांच्या घराजवळ बिबट्याचा वावर आढळल्याने परिसरात खबरदारीचे वातावरण निर्माण झाले आहे. धुमाळवाडी, खडकडवाडी, बर्गेवाडी तसेच सातार रोड परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात रात्री व अपरात्री बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांच्या हालचाली दिसून आल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी कोणतीही भीती न बाळगता आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन वन विभागाने केले आहे. नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना वन विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लहान मुलांना संध्याकाळनंतर किंवा रात्री एकटे बाहेर सोडू नये, वयोवृद्ध व्यक्ती व महिलांनी रात्री अनावश्यक बाहेर जाणे टाळावे, शाळकरी मुले मुलींनी एकटे फिरू नये, शक्यतो समूहानेच जावे, शांत व अंधाऱ्या रस्त्यावरून जाताना विशेष दक्षता घ्यावी, शेतात किंवा शेतवस्तीवर जाताना किमान 2 ते 3 जण सोबत असावेत, रात्री बाहेर पडताना टॉर्च, मोबाईल लाईट किंवा काठी जवळ बाळगावी, अंगणात व रस्त्यावर दिवे सुरू ठेवावेत, मेंढ्या, शेळ्या, कुत्रे यासारखी पाळीव प्राणी रात्री सुरक्षित बंदिस्त ठेवावीत, उघड्यावर बांधू नयेत. बिबट्या किंवा अन्य वन्य प्राणी दिसल्यास आरडाओरडा, दगडफेक किंवा पाठलाग करू नये. तात्काळ वन विभाग व ग्राम प्रशासनाला माहिती द्यावी. प्राणी दिसलेल्या ठिकाणी गर्दी करू नये व अफवा पसरवू नयेत. वन विभागाने स्पष्ट केले आहे की बिबट हा प्राणी प्रामुख्याने रात्री फिरतो, त्यामुळे अंधारात विशेष सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येत आहे. वाघजाईवाडीत शिवजयंतीनिमित्त 150 मतिमंद मुलांना अन्नदान. श्री सद्गुरू बलभीम बाबा मित्र मंडळाचा हृदयस्पर्शी उपक्रम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री सद्गुरू बलभीम बाबा मित्र मंडळ मधवापूर यांच्या वतीने समाजाभिमुख अन्नदानाचा हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यात आला. वाघजाईवाडी तालुका कोरेगाव येथील आशाग्राम अनाथ व मतिमंद मुलांची कार्यशाळा येथे सुमारे 150 मतिमंद मुलांना प्रेमाने व आपुलकीने अन्नदान करण्यात आले. शिवजयंती हा केवळ मिरवणुका, ढोल ताशे व घोषणांचा उत्सव नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. या भावनेतून मंडळाच्या सदस्यांनी हा उपक्रम हाती घेतला. मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुलांसोबत वेळ घालवत त्यांच्याशी संवाद साधला आणि स्वतः प्रेमाने जेवण वाढले. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान हेच या उपक्रमाचे खरे फलित ठरले. समाजातील दुर्लक्षित घटकांसोबत पण साजरा करणे हीच खरी शिवरायांना अभिवादन करण्याची पद्धत आहे, अशी भावना यावेळी मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे आशाग्राम परिसरात उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित पालक व नागरिकांनी मंडळाच्या सामाजिक जाणीवेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. शिवजयंतीनिमित्त करण्यात आलेले हे अन्नदान केवळ एक दिवसाचा उपक्रम न राहता समाजासाठी प्रेरणादायी ठरावे असा संकल्प मंडळाने व्यक्त केला आहे. भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. साताऱ्यातील वाहतूक कोंडीवर तोडगा. मध्यवर्ती एसटी बसस्थानकाला नव्या आउट गेटचे निर्देश. सातारा शहरातील मध्यवर्ती एसटी बसस्थानकाबाहेरील वाढत्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवर अखेर ठोस पाऊल उचलण्यात येणार आहे. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेससाठी पुढील बाजूस पारंगे चौकाच्या दिशेने स्वतंत्र आउटगेट काढण्याचे सक्त निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विविध प्रलंबित प्रश्नांवर आढावा बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन, प्रांताधिकारी आशिष बारकुल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे तसेच एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीत सातारा मध्यवर्ती एसटी बसस्थानकाचा आराखडा अंतिम करण्याबाबत चर्चा झाली. एसटी प्रशासनाने सादर केलेल्या नव्या आराखड्यात स्वतंत्र आउट गेटचा उल्लेख नसल्याचे निदर्शनास येताच मंत्री भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला असून बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसेससाठी पुढील बाजूने स्वतंत्र मार्ग असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांकडून चालढकल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच मंत्री भोसले व जिल्हाधिकारी पाटील यांनी संबंधितांना खडे बोल सुनावले. वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला पाहिजे. तातडीने सुधारित आराखडा तयार करून शासनाकडे प्रस्ताव सादर करा. मंजुरीची जबाबदारी मी स्वीकारतो, असे स्पष्ट शब्दात मंत्री भोसले यांनी सांगितले. तसेच सध्याच्या रचनेत केवळ किरकोळ बदल करून आराखडा तयार करण्याऐवजी आधुनिक व सर्वसमावेशक आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा, सुकर वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षितता यांचा समावेश असलेला परिपूर्ण आराखडा सादर करण्यावर मंत्री भोसले यांनी भर दिला. या निर्णयामुळे सातारा शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवासी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कराडमध्ये आरोग्य सेवेला बळ, गोल्डन आवरमध्ये जीव वाचवणारी नवी रुग्णवाहिका लोकार्पित. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत कराड येथील स्वर्गीय सौ वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथे नव्या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा नियोजन निधीतून मंजूर झालेल्या या रुग्णवाहिकेमुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना तात्काळ आणि सुरक्षित आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केला. लोकार्पण सोहळा शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे, वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयातील कर्मचारी तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर भोसले म्हणाले की महामार्गावरील अपघातांमध्ये गोल्डन अवर अत्यंत महत्त्वाचा असतो. या पहिल्या तासात रुग्णाला योग्य उपचार मिळाल्यास अनेकांचे जीव वाचू शकतात. नव्याने उपलब्ध झालेली ही रुग्णवाहिका त्या दृष्टीने जीवनदायी ठरणार आहे. कराडचे हे उपजिल्हा रुग्णालय पुणे बंगळुरू आशियाई महामार्गालगत असल्यामुळे अनेकदा भीषण अपघातातील जखमींना तातडीने येथे दाखल करण्यात येते. अशावेळी सुसज्ज आणि आधुनिक सुविधांनी युक्त रुग्णवाहिका उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक ठरते. नव्या रुग्णवाहिकेमध्ये प्राथमिक उपचारांची अत्याधुनिक साधने, ऑक्सिजन सुविधा, स्ट्रेचर व्यवस्था आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची उपलब्धता यामुळे रुग्णांना जलद व प्रभावी उपचार मिळणे शक्य होणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी ही सुविधा विशेष लाभदायक ठरणार असल्याचेही आमदार भोसले यांनी नमूद केले. ही रुग्णवाहिका केवळ एक वाहन नसून जनतेसाठी तातडीच्या वैद्यकीय मदतीची जीवनरेषा आहे. भविष्यातही विकास कामांना गती देत नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी सातत्याने प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. या उपक्रमामुळे कराड परिसरातील आरोग्य सेवेला नवे बळ मिळाले असून आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेत मोठी सुधारणा होणार असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त करण्यात आली. फलटण पोलिसांची खाकी दणका, हनी ट्रॅपद्वारे 32 लाखांची खंडणी उकळणारी टोळी जेरबंद. फलटण जिल्हा सातारा प्रेमाचे खोटे नाटक रचून अश्लील संभाषणाच्या माध्यमातून हनी ट्रॅप लावून खंडणी उकळणाऱ्या सराईत टोळीचा फलटण शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मुख्य सूत्रधार महिलेसह एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 32,72,809 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ येथील एका हॉटेल व्यावसायिकाला आरोपी महिलेने सोशल मीडियावरून मेसेज व कॉल करत प्रेमाच्या जाळ्यात ओढले. विश्वास संपादन केल्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी संबंधित व्यावसायिकाला फलटणमधील एका फ्लॅटवर बोलावण्यात आले. तेथे इतर साथीदारांसह बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करू अशी धमकी देत तब्बल 40 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. या दबावाखाली आरोपींनी व्यावसायिकाकडून 1,95,000 रुपये रोख रक्कम तसेच सुमारे 20 तोळ्यांची अंदाजे 30 लाख रुपये किमतीची सोन्याची चेन जबरदस्तीने काढून घेतली. फसवणुकीची जाणीव होताच व्यावसायिकाने पोलिसात धाव घेतली. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी साहिल तारे, वैभव सस्ते, रोहन काकडे, विनायक जाधव, राजू बोके याच्यासह एकूण 10 जणांना शिताफीने अटक करण्यात आली. तपासादरम्यान 29,52,000 रुपयांचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत. कौशल्यपूर्ण तपास करत मोठ्या रकमेचा मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे व त्यांच्या संपूर्ण पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी. कोणतीही फसवणूक झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.